आज बनवणार मी मस्त गाजरना हलवा स्वादिष्ट लागणारा हिवाळा दिन आहे तर हिवाळा दिन मग गाजर आहे एकदम भारी येतच। तर मी हा गाजरना हलवा आहे ना एकदम सोपी पद्धत माणी फक्त 2-3 वस्तू टाकले तर इतला भारी येले ना एकदम भारी स्वादिष्ट लागणारा हलवा आहे। चला मी हलवा कसा बनवणार आपण सुरुवात करू। रेसिपी मंडळी कसं आहे सगळं मजा म्हणणार तर आज बनवत आपण मस्त गाजरना हलवा। तर हलवा जो येतो तुमले मी एकदम सोपी पद्धत मध्ये खडरणू आटे मी 2 चमचे तूप ही टाकली रणू घरनं गावठी तूप लेना आपण थोडंसं पगाळलू तूप आहे ना आपल्याला पगई आधी त्यांना टाकस मी किशेल गाजर मी 1 किलो गाजरना हलवा करनो तर मी सगळं गाजर हे टाकी देस आणि थोडंसं तूप मग भुजिले सेले तूप मा आहे ना आपण 5 ते 10 मिनिटं भुजिलूत। गाजर थोडंसं नरम होई जायला पाहिजे चांगलं मिक्स करत राहणं आणि गॅस ना फ्लेम आहे ना तो मीडियमच ठेवाना जास्त फुल करा नाही। तूप मग 5 ते 10 मिनिटं गाजरनं जे कीस ना ते भुजिली तर आता मी ना 2 वाट्या दूध ही टाकेल 1 किलो हलवा लेना तुम्ही 2 वाट्या किंवा 3 वाट्या दूध टाकू शकता। तर 2 वाट्या दूध मी टाके देस आता दूध टाकानंतर नाही मस्त मिक्स करलो आपण हलवा करायला इतला सोपा आहे ना काहीच टाइम लागत नाही आणि खावाले पण एकदम चविष्ट लागस। तर इले मिक्स करली तर आता इले आपण झाकण झाकीसनी 10 मिनिटं राहू दूध मीडियम गॅसवर दूध मा शिजू दूध तरी ना ते 10 मिनिटां में झाकण उघडायचं देखूत आपण आपला हलवा आहे ना थोडंसं मऊ जायले अजून पण पूर्ण शिजेल नाही आहे। तर आता थोडंसं दूध तर त्यांना राहिलंच आहे असा स्टेजवर आपण आता साखर टाकी देऊ। तर आता 1 किलो गाजर देसले मी ना सपाट वाटी साखर टाकी देस आणि तुम्हाला जर अजून गोड लागावं तर तुम्ही अजून टाकू शकतास। मी अजून अर्धी वाटी साखर येली रणो तुम्ही 2 वाटी पण टाकू शकतास। तर मी जवळ 1.5 वाटी साखर टाकली ती छोटी वाटी होती ती आता साखरले आपण चांगलं मिक्स करलू वास इतला भारी येणार तूप मोडे आणि आपण जे वेलची पावडर आहेत ना ते शेवटी टाकसू त्यामुळे पण हलवा एकदम चविष्ट लागस। आता येण्यावर झाकण ठेवानी कारण की साखरले पण भरपूर प्रमाणात पाणी सुटी त्यामुळे येले आता आपण असं शिजू दूध 10 मिनिटं झाकण मी झाकईन त्यात झाकण उघडायचं देखत देखा हलवा आपला मस्त शिजामाई जायले आणि दूध न साखरनं मी पाणी थोडंसं आटाई जायले कमी होई जायले। आता येण्यावर झाकण न झाकता येले ना आपण असं शिजू दूध बिना झाकणनं कारण जेणेकरून लवकर पाणी आटवायला पाहिजे। तर यांना टाकस मी आता वेलची पावडर हे थोडंसं टाकलेलं वेलची पावडरमुळे स्वाद एकदम भारी येस आणि ना वास पण भारी येस हलवाना। तर त्याला चांगलं मिक्स करतो आपण वेलदोडाचं पावडर टाकीस नाही तर हलवा मिक्स व्हानंतर इतला भारी वास सुटेल वेलदोडा असणार तर एकदम भारी वास होईल ना। देखा पाणी आहे की भरपूर प्रमाण में कमी होईना गॅसना फ्लेम आहे ना तो हाय राहू देवाना म्हणजे मोठा राहू देवाना आणि तेल आहे ना कलचावत राहणं परतावत राहणं म्हणजे खाली लटकाल नको जेणेकरून। आता लगेचच आपण ना ड्रायफ्रूट टाकलो तुम्हाला पाहिजे ड्रायफ्रूट होते तर तुम्ही टाकू शकतास आणि नाही होणार ना नाही बी टाकत तरी पण चालेल। तर मी आधी काजू बदाम टाकली जात तेल पण आता मिक्स करतो तुम्ही पहिले तुपमा भुजले जात ना काजू बदाम तरी पण चालेल पण मी वरूनच टाक देतो आणि देखा पाणी आहे कितला आटाई गे आपलं साखरनं आणि दूधनं पाणी आहे भरपूर प्रमाण मा आटाई गे पाणी आटावनंतर ना शेवटेला एकसारखं मिक्स करत राहणं सगळा कोरडा मस्त होई झाला पाहिजे हलवा खाली लटकायला नको असं आणि येले ना तूप मा जर करणं तर एकदम भारी जर तुम्हाला तूप न तुम्ही साधं तूप बी टाकत तरी पण चालेल आणि नाही बी टाकत तरी पण चालेल। तर देखा मी अजून वरून थोडंसं 1 चमची तूपही टाकली कारण तूपमुळे आणि दूधमुळे ना हलवा एकदम मऊ येस आपलावाला आणि खावाल पण खूपच भारी लागस स्वादिष्ट लागस। जर तुमले जर दूध कोणले वर्जल रास कोणले आवडते ना तर तुम्ही थोडंसं पाणी पण टाकू शकतास आणि तुम्ही ना गुडमा सुद्धा हलवा करू शकतास। ना हलवा मस्त आपला वही जायला आता मी बाउल मा काढलेच देखा दिसाले पण कितला भारी दिसरा ना आणि खावाले पण तितलाच टेस्ट लागस बरं का तुम्ही पण हिवाळा दिन मा नक्की बनाडा आणि देखा हलवा आता मी एक बाउल मा काढलेस गरम गरम मस्त इतला भारी वास सुटले ना खूपच भारी हा होई घ्या म्हणाला मस्त हलवा रेडी। तर चला मग तुमले जर अशाच मला रेसिपी आवडते होती तर मन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद।